थिंक आम्ही आता चकून ठरवणार आहोत कोण राधा आणि कोण मीरा आहे, किंवा आपण रिलीजपर्यंत वाट बघूया आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनी ठरवावं की कोण राधा आहे आणि कोण मीरा आहे. मला माहिती आहे, पण आता सांगितलं तर इकडे आमचे बॉस बसलेले आहेत, त्यामुळे फटके पडतील मला नंतर. आय गेस यू शुड वॉच द फिल्म. चित्रपट पहा आणि त्यानंतर कळेल. मला एवढं माहिती आहे की या दोघींना अजूनही माहित नाही की यातली राधा आणि मीरा कोण आहेत, आणि त्यामुळे ते डॉज करतात नेहमी तो प्रश्न. त्यांना अजूनही ते उलगडलेलं नाही गोड. मला माहिती आहे एक्झॅक्टली कोण आहे राधा कोण मीरा. मी कुठल्या मुद्द्यावर येत होतो की युजली पिरियड ड्रामा केला आपण की बजेट्स मोठी वगैरे वापरतो. पहिल्यांदा एक जेन झीची रोमॅन्टिक फिल्म आहे, पण तरीही भव्य दिव्य आणि श्रीमंत स्केलवरती शूट झाली आहे. पहिल्यांदा एक रोमॅन्टिक फिल्म ही थोड्याफार प्रमाणात पुण्या मुंबईच्या बाहेर पडून एका खूप मोठ्या ग्रँड स्केलवरती ग्लॅमरसली शूट झाली आहे मराठीमध्ये. सो ते मला असं वाटतं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे चित्रपटाचं. याचं पूर्ण श्रेय हे महेश सरांनाच जातं, कारण त्यांनी जर का विचारलं नसतं किंवा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मला असं इमॅजिन केलं नसतं तर ते ऑफकोर्स पडद्यावरती बघता आलं नसतं आणि मलासुद्धा ती बाजू स्वतःमधली एक्सप्लोअर करता आली नसती. पण मी खूप एन्जॉय केलं आहे, हे सगळं शूट खूप एन्जॉय केलं आहे. फक्त भयंकर थंडी होती आणि कपडे वेगळे होते, तर जॅकेट घालण्याची मुभा काश्मीरला होती आणि मला नव्हती, ते मात्र मला प्रकर्षाने आठवत आहे. माझ्याशी भांडणं खूप एन्जॉय केलंस तू. ते नंतर बोलू आपण. पण नंतर मला मित्र मिळाला, म्हणजे आयुष्यभरासाठीचा मित्र मिळाला. पण अर्थात ही सगळीच प्रोसेस आम्ही खूप एन्जॉय केली आहे. मला वाटतं काश्मीरच माझा पहिला हिरो असणार होता, कारण की मला जो पहिले पिक्चर आला होता त्याच्यात पण काश्मीरच हिरो असणार होता. फॉर सम रिझन मी तो केला नाही. आणि मला प्रवीण तरडे यांचा फोन आला की तुला थोड्या वेळात महेश मांजरेकर हे फोन करणार आहेत. तिथेच माझं धडधड धडधड असं सुरू झालेलं. आणि त्यांनी सांगितलं त्यांना म्हणजे त्यांच्याकडे एक स्क्रिप्ट आहे ज्याच्यात ही वॉन्ट्स यू टू ॲक्ट. आणि तो फोन ठेवला आणि सरांचा फोन आला. मग मी प्रिपेअर होतच होती की सरांचा फोन येणार आहे. तोपर्यंत सरांचा फोन आला आणि सरांनी सांगितलं सुरभी भोसले, मी महेश मांजरेकर बोलतोय, असा असा चित्रपट आहे आणि तुला त्याच्यात ही भूमिका करायची आहे. करणार आहेस का? लुक टेस्ट घेतो, ऑडिशन घेतो, नथिंग डुईंग, तू ही भूमिका करणार आहेस. तर मी थोडीशी म्हणजे आय वेंट ब्लँक की महेश सर मला सांगतायत करायची आहे. सर म्हणले मी पुण्याला येतो, तुला सगळी स्क्रिप्ट ऐकवतो. तेव्हा काश्मीर मी आणि सर भेटलेलो होतो. सरांनी सगळं ऐकवलं आणि मी म्हटलं सर प्लीज मला 2 दिवस देता का? म्हणजे दॅट इज बिकॉज आय वॉज स्केप्टिकल की मला महेश सरांसोबत काम करायचं आहे. आणि सरांनी मला 2 दिवसांनी फोन केला की मी तुझी काही लुक टेस्ट वगैरे घेणार नाही, आय हॅव सीन यू अँड आय वॉन्ट यू टू डू दिस. अशी मला ही मूवी मिळाली. आणि आय टेक दिस अपॉर्च्युनिटी टू थँक सर की सरांनी माझ्यावर एवढा ट्रस्ट दाखवला. हॅविंग काश्मीर, हॅविंग मृण्मयी, संदीप दादा आणि सगळे एवढे छान अनुभवी लोकांसोबत मला काम करायला मिळालं. बट इट वॉज ऑल महेश सर. सरांनी माझ्याकडनं प्रत्येक सीन जसा हवा तसा करून घेतला. अनेक चित्रपट महेश सरांबरोबर केलेले आहेत, पण हा चित्रपट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. त्याचं कारण असं आहे की अनेक चित्रपटांमध्ये मी ग्रामीण भागातला असल्यामुळे मला त्या प्रकारचे चित्रपट जास्त आलेले आहेत. आणि चहाच्या पाण्यात भिजवलेले कपडे हे जास्त वेअर केलेत मी सिनेमामध्ये. आणि हां, नळदुर्ग म्हणजे पिंपळे सौदागर, टाकवे खुर्द, ढेकन मोहा अशामध्ये माझं जास्त करिअर झालेलं आहे. म्हणजे तिकडे मी जास्त एक्सप्लोर झालेलो आहे, लोकांना तिकडे ते जास्त मी एक्सप्लोर केलं आहे. तर मला ॲक्टर म्हणून आनंद वेगळा आहे की महेश सरांनी ही जी मला संधी दिली किंवा संधीपेक्षा माझ्यावर विश्वास दाखवला की हा रोल हा बरा करू शकतो, चांगला करू शकतो. आणि बॅकड्रॉपला स्लोव्हेनिया आहे. सो ॲक्टरची भूक असते ना की मला हा रोल मिळावा, हा रोल मिळावा, तर ती कुठेतरी भागली आहे माझी. मला स्लोव्हेनियात शूटिंग करायला मिळणार आहे आणि लेग ब्लेड वगैरे सारखं छान छान लोकेशन्स असणार आहेत आणि तिथे मी बागडणार आहे. तर नट म्हणून त्याचा आनंद एक खूप वेगळा असतो. आणि भाषासुद्धा म्हणजे तुम्हाला शुद्ध बोलायचं आहे किंवा इंग्लिश बोलायचं आहे तर ते महत्त्वाचं. हां, म्हणजे भाषेवरून पहिल्यांदा मी कुठल्या डिरेक्टरचे बोलणे खाल्ले असतील तर ते महेश सरांचे. इंग्लिश मी सरांना मग बाजूला घेऊन म्हणालो की सर आम्हाला इंग्लिशचे शिक्षकच असे होते. गोपाल सेज दॅट म्हणजे आपण मराठी शिकतोय का हा इंग्लिशचा तास चालू आहे. हा प्रॉब्लेम असल्यामुळे मी ॲज सून ॲज आय गॉट युअर लेटर वगैरे हे कधी येणार
आर सायलेंट नव्हताच आमच्याकडे माजलगावला. आर हा नेहमी ठळक असा चपटा होता. त्याच्यामुळे सायलेंट काही नाहीच, आवाजही मोठा. त्यामुळे आणि या टीम बरोबर काम करण्याची संधी मिळाली किंवा त्यांना माझ्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. गश्मीरची खूप वर्षापासून इच्छा होती की मला एकदा स्क्रीन शेअर करायचं आहे संदीप पाठक बरोबर. देऊळ बंद मध्ये मी गश्मीरबरोबर काम केलेलं आहे, मृण्मयी सोबत काम केलेलं आहे नटसम्राटमध्ये, आणि तुझ्याबरोबर पहिल्यांदाच काम केलं, तुझा पहिला सिनेमा असल्यामुळे. आणि महेश सरांबरोबर वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे मला करायला मिळाले. आणि मी खूप स्वतःला नशीबवान समजतो की इतक्या चांगल्या चांगल्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. नाही, लंडन आता मला वाटतं की इंडियातल्या लोकांना लंडन म्हणजे त्यांच्या स्वतःच्या कॉलनी इतकंच पाठ असेल, इतकं दिसलंय. लंडन म्हटलं की माझ्या छातीत धडधडतं, कारण त्या सबसिडीमुळे इतके पिक्चर झाले लंडनला. मला हा पिक्चर फॉरेनला करायचा होता आणि पहिल्यापासून ठरवलं होतं मला लंडन करायचं नाही आहे. हे स्लोवेनिया म्हणतात, स्लोवेनिया, इटली सगळीकडे आम्ही शूट केला हा पिक्चर, म्हणजे ग्लेशियर्समध्ये शूट केला आहे सगळीकडे. आणि आमचा प्रोड्युसर, म्हणजे हा पिक्चर अशक्य झाला असता. आमच्या प्रोड्युसरला अविला मी कायम सांताक्लॉज म्हणतो, तर तो करायचं आहे आणि काहीच नाही तिकडे, म्हणजे काही जे हवं ते. आय फील इट इज ऑन पार विथ एनी हिंदी फिल्म. इतका खर्च केला आहे आणि सगळ्यांचीच कामं, म्हणजे इफ यू सी द फिल्म, त्यातलं म्युझिक फॅन्टॅस्टिक आहे. ते सांगायला मला खूप आनंद वाटतो की विशाल मिश्रा आज खूप मोठा म्युझिक डिरेक्टर आहे. तो त्यावेळेला मॅड आणि ते म्युझिक त्यांनी ऐकून ही इज डन अ ब्रिलियंट जॉब. म्हणजे तो आता विशालला आजचे त्याची फिल्म ॲनिमल किंवा काय ते कबीर सिंगची गाणी लोक म्हणतात, बट ही गाणी ऐकणं खूप गरजेचं. आता तो नेमका गोव्याला आहे, इज प्रोड्युसिंग अन अल्बम देअर, त्यामधलं येता आलं नाही, पण फॅन्टॅस्टिक म्युझिक. त्यामुळे आणि कामं सगळ्यांची चोख, फॅन्टॅस्टिक कामं. आपल्याला ना बजेट पाहिजे. इफ यू आर गोइंग टू कॉम्पीट विथ साऊथ किंवा हिंदी ना, आपला प्रॉब्लेम तिथे होतो की आपण त्या 3-4 कोटीच्या पिक्चरमध्ये ना वी कांट कॉम्पीट विथ देम. हा पिक्चर जर का चालला तर वी नीड प्रोड्युसर्स लाईक अवी. मला वाटतं हा पिक्चर खूप चालला तर अवी विल डेफिनेटली वॉन्ट टू डू अ बिगर फिल्म दॅन दिस. आणि वी हॅव डन आवर बेस्ट. म्हणजे असा प्रोड्युसर मिळणं खूप गरजेचं असतं आणि मराठी सिनेमासाठी असा प्रोड्युसर मिळणं खूप गरजेचं असतं, हू इज रेडी टू स्पेंड मनी. नाहीतर तुम्ही पिक्चर करायला जा, अरे इथे आम्ही करतोय, तिकडे धबधबाच्या बाजूला आहे, तर म्हणजे नाही, तिकडे ते एक छोटासा धबधबा महाबळेश्वरला पण तो एवढाच आहे. तर ते तर असा प्रोड्युसर जगणं खूप गरजेचं आहे फॉर फिल्म मेकर्स.